विविध मागण्यांसाठी किसान सभेकडून लॉंग मार्च काढला गेलेला आहे। लाल वादळ आज नाशिक शहरामध्ये दाखल होत आहे। आदिवासी बांधव आणि शेतकरी मोर्चामध्ये मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत। वन हक्क संरक्षण कायदा लागू करा, पेसा अंतर्गत असलेले रिक्त पद तातडीने भरा या प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्या घेऊन लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे, अशी माहिती आहे। आदिवासी बांधव आणि शेतकरी मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत। किरण, कोण नेतृत्व करतं या लॉंग मार्चचं आणि कुठून कुठपर्यंत जाणार आहे हा लॉंग मार्च? श्रद्धा, माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यासोबतच किसान सभेचे जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। मसरूळ परिसरातून जर बघितलं तर हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे। नाशिकच्या वेशीवर असलेलं हे जे आंदोलन आहे ते आता नाशिक शहरातून थेट मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर या ठिकाणी जे सगळे महिला असतील, पुरुष असतील, ते सगळे या आंदोलनाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्या विविध मागण्या घेऊन मुंबईच्या दिशेने कूच करताय। प्रामुख्याने या सगळ्या आंदोलकांच्या नेमक्या काय मागण्या ते जाणून घेऊयात। डॉक्टर कराड आपल्या सोबत आहे। काय सांगाल, काय तुमच्या मागण्या आहेत आणि काय भावना झाली या आंदोलकांची? आपल्याला माहिती की हा चौथा लॉंग मार्च आहे आणि ह्या अगोदरच्या लॉंग मार्चमध्ये ज्या मागण्या होत्या त्याच मागण्या आहेत। वन जमिनीचे पट्टे आदिवासी शेतकऱ्यांच्या नावाने झाले पाहिजेत आणि ह्या पट्टे लागू झाल्यानंतर सगळ्या सरकारी योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी, जे पाणी गुजरातमध्ये वाहून जात आहे ते पाणी वळवून महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाला आणि स्थानिक जनतेला उपलब्ध करून दिलं पाहिजे, ही दुसरी महत्त्वाची मागणी आहे। तिसरी मागणी, महाराष्ट्रामध्ये 2 लाखापेक्षा जास्त रिक्त पद आहेत। शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत, दवाखान्यामध्ये डॉक्टर आणि नर्सेस नाही आहेत आणि मात्र शिकलेले तरुण महाराष्ट्रामध्ये फिरतात आहे। ह्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी नोकर भरती झाली पाहिजे, ही तिसरी मागणी आहे। चौथी मागणी की संबंध सरकारने जे धोरण घेतलेलं आहे ते शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही। सोयाबीन असेल, ऊस असेल, कापूस असेल, सगळ्यांची दुर्दशा केलेली। आदिवासी भागातली जी पिकं आहेत त्यांना सुद्धा आधारभूत किमती लागू केल्या पाहिजेत आणि त्यांना त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे। ह्या सगळ्या मागण्या घेऊन हे आंदोलन सुरू झालेलं आहे। सरकारचे एकंदर धोरण जे दिसतंय गेले 5-6 वर्षे आपण बघतो, 2018 पासून लॉंग मार्चच्या स्वरूपात आंदोलन चालू आहे। प्रत्येक वेळेला सरकार चर्चा करतं, निर्णय करतं, परंतु अंमलबजावणी करत नाही आणि म्हणून त्या मागण्यासाठी हे आंदोलन करावं लागतंय। कुठलाही आर्थिक बोजा सरकारवर नाही आहे तरीसुद्धा सरकार हे अंमलबजावणी करत नाही। त्याचं कारण सरकार हे फक्त भांडवलदारांसाठी, कॉर्पोरेटसाठी काम करते। शेतकरी, कामगार, 14% लोक हे सरकारच्या अजेंडावरच नाहीत, अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी हे लॉंग मार्च पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं उतरलेलं आहे। नेतृत्वाखाली हे होतंय ते जे.पी. गावित आपल्या सोबत आहे। काय मनामध्ये भावना झाली? परत हे आंदोलन करावं लागतंय? नाही, आमची आता खात्री झालेली आहे। सरकार झोपेचं सोंग घेऊन जनतेचे प्रश्न आहेत ते टाळण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून वारंवार आम्हाला आंदोलन करावं लागतंय। सरकार ते लहान मुलासारखं आम्हाला तेवढ्यापुरतं समाधान करतंय, सगळ्या मागण्या मान्य करतंय आणि मोर्चा संपला की त्याच्याकडे कोणी म्हणजे त्याचं लक्ष घालत नाही आणि सर्वचे सर्व आबाद चाललंय अशा प्रकारचं दाखवलं जात आहे। आमच्या ह्या वेळेसची जी तयारी आहे ती मुंबईपर्यंत आम्ही जाऊन आणि संबंध जे आमचे प्रश्न आहेत, जे आम्ही मागणी केलेली आहे, संबंध म्हणजे जेवढे मोजकेच मागणी केलेली आहे आणि त्या प्रश्नामध्ये सरकारला आर्थिक तोशीस कुठल्याही प्रकारची लागणार नाही, नवीन कायदा करावा लागणार नाही, नवीन निर्णय घ्यावा लागणार नाही, फक्त अंमलबजावणी करायची आहे। एवढंच काम सरकारचं आहे आणि ते जर सरकारने केलं नाही तर आम्ही मंत्रालय मागण्या पूर्ण होतात का, कोणी दखल घेतं का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद।